नमस्कार. मी विजय मामुणकर. डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाउंडेशनच्या कवितांजली या उपक्रमातील आज दिनांक 21/3/2021 रोजी संपन्न होत असलेल्या पर्व 3मधील 10व्या मासिक ऑनलाईन कवी संमेलनात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपल्यासोबत ऑनलाईन हजर असणार आहेत आपले प्रमुख अतिथी, भवन विकासक, शिक्षण संस्था संचालक, उद्योजक, मीरा भाईंदर भूषण 2019 पुरस्काराचे मानकरी आणि हळव्या कविमनाचे माननीय श्री श्रीपद मोरे. समीक्षक, परीक्षक, कवी माननीय श्री शिवाजी गावडे. उद्योजक, समाजसेवक आणि आध्यात्मिक लिखाण करणारे कवी माननीय श्री शंकर जंगम. माननीय लायन श्री दीपक मोरे. माननीय ॲडव्होकेट श्री अभिजित मोरे. प्रतिष्ठानच्या विश्वस्त आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ वसुंधरा शिवणेकर आणि कवितांजली कार्यक्रमाचे संप्रेरक आणि अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर सर या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत आणि आभार. मित्रहो, मागील महिन्यात कवितांजली परिवारातील ज्येष्ठ कवी, समीक्षक माननीय श्री शिवाजी गावडे यांनी महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या कोरोना विषयावर लिहिलेल्या कवितांचा कोरोनाच्या कविता या डिजिटल स्वरूपातील कविता संग्रहाचे संपादन करून साहित्यात एक सुंदर भर घातली. त्याबद्दल कवितांजली परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व मनपूर्वक शुभेच्छा. या संग्रहात कवितांजली परिवारातील कवींच्या कवितांचाही समावेश आहे. त्या सर्वांचेच अभिनंदन. आपल्याला माहीतच आहे की मागील महिन्यात फेब्रुवारी 27ला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच वि. शिरवाडकर यांचे जन्मदिवशी आपण मराठी राजभाषा गौरव दिन कवितांजली समूहावर ऑनलाईन पद्धतीने काव्य सुमनांजली अर्पून साजरा केला. या उपक्रमास महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील 50हून अधिक साहित्यिक सारस्वतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठी भाषेची गोडवी गाणाऱ्या विविध काव्यप्रकारातील उत्तमोत्तम काव्यरचना उपक्रमात सादर झाल्या. या सर्व सारस्वतांचे मनपूर्वक अभिनंदन. तसेच समूहातील कवी श्री अशोक शहा, श्री चंद्रशेखर धर्माधिकारी आणि कवयित्री ॲडव्होकेट श्रीमती सुलभा गोगरकर या 3 कवी कवयित्री यांना समूहाबाहेरील एकाच हास्यविषयक काव्यस्पर्धेत अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे क्रमांकाची पारितोषिके प्राप्त झाली. कवितांजली परिवारासाठी ही अभिमानाची बाब असून या सर्व सारस्वतांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आजच्या कवी संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवी कवयित्री यांना सादरीकरणासाठी शुभेच्छा. मित्रहो, महत्त्वाची सूचना. पुढील महिन्यात काव्य संमेलनाकरिता विषयाचे बंधन नाही, परंतु माहे-एप्रिल महिन्यात ऋतुराज वसंत बहरात असेल. याच पार्श्वभूमीवर पुढील कवी संमेलन दिनांक 18/4/2021 रोजी संपन्न होईल, याची आपण नोंद घ्यावी. तसेच या कार्यक्रमास लाईक करून त्याचा आस्वाद आपल्या स्नेही साहित्यिक कवी कवयित्री यांना घेण्यासाठी शेअर करून त्यावर कमेंट्सही कराव्यात अशी आपणास विनंती आहे. कवी संमेलनाची सांगता आपल्या राष्ट्रगीताने होईल. आपण सर्वांनी उभे राहून राष्ट्रगीतास सन्मान द्यावा ही विनंती. आणि आता ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कवितांजलीचे संप्रेरक अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या कवितेने कवी संमेलनास सुरुवात करावी. तसेच पुढील कवी संमेलनाची सर्व सूत्रे आपल्या हाती घ्यावीत अशी मी सरांना विनंती करतो. तर ऐकूया सरांची कविता. डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर सर. धन्यवाद.
मित्रहो, नमस्कार. मी डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर. कवितांजली या तिसऱ्या पर्वातील आजचे 10वे ऑनलाईन कविसंमेलन आहे. याप्रसंगी कार्यकारिणी आणि कवितांजली परिवारातर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे कवी कवितेतून व्यक्त होत असतो आणि ही अभिव्यक्ती उत्स्फूर्त असेल तर ती अधिक प्रभावी होते आणि तसेच अनुभवांच्या समृद्धतेवर कवितेची आशयघनता अवलंबून असते. अशाच आजच्या कविसंमेलनात अशाच काही आशयघन कविता आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आस्वाद घ्या. ग्वाल्हेर, अमरावती, सोलापूर, पुणे, गोवा, ठाणे, विरार आणि मुंबई परिसरातील एकूण 26 कवींनी आजच्या या कविसंमेलनात सहभाग घेतला आहे. जीवनातील आंबटगोड अनुभव त्यांच्या कवितांमधून कवी आपल्याला ऐकवणार आहेत. ते आपल्याला ऐकायला मिळतील. आपण त्यांचा आस्वाद घ्यावा. मित्रहो, पुढच्या आठवड्यात होळीच्या रंगांची उधळण होणार आहे आणि पुढील महिन्यात गुढीपाडवा, चैत्राची चाहूल आणि वसंताचे आगमन होणार आहे. या निमित्ताने होळीच्या आणि गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना मंगल कामना. 21 मार्च रोजी होणाऱ्या कविसंमेलनासाठी रंग, वसंत, चैत्र पालवी आणि इतर कुठलाही विषय अशा विषयांवर आपण रचना सादर करणार आहोत असे मी आपल्याला आवाहन करतो. कवितांजलीच्या 10व्या ऑनलाईन कविसंमेलनाचे संयोजन ज्येष्ठ कवी विजय मामुणकर आणि वसुंधरा शिवणेकर यांनी नेहमीप्रमाणे उत्तम केले आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. तसेच प्रसाद गाळवणकर यांनी तांत्रिक बाजू अत्यंत समर्थपणे आणि कौशल्याने सांभाळून नयनरम्य केल्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद. मित्रहो, आजच्या कविसंमेलनाची सुरुवात मी माझ्या एका नव्या गझलेने करीत आहे. आनंद घ्या, आनंद द्या. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर, मुंबई. मी आपल्यापुढे एक गझल सादर करतो आहे. तर ऐकूया गझल. ज्योतिष काय ठावे, तापायचे किती. ज्योतिष काय ठावे, तापायचे किती. मेणास भान नाही, वितळायचे किती. ज्योतिष काय ठावे, तापायचे किती. मेणास भान नाही, वितळायचे किती. मोजून दान द्यावे, मोजून दान द्यावे, लिहिले असे कुठे. मोजून दान द्यावे, लिहिले असे कुठे. हुंडीत टाकल्यावर ढवळायचे किती. ज्योतिष काय ठावे, तापायचे किती. मेणास भान नाही, वितळायचे किती. दुःखात जी जळाली, दुःखात जी जळाली, सौंदर्य राखती. दुःखात जी जळाली, सौंदर्य राखती. लावण्य लाभ प्यारा, दावायचे किती. ज्योतिष काय ठावे, तापायचे किती. मेणास भान नाही, वितळायचे किती. रक्तात माखलेले चिंध्याचं अंगही, रक्तात माखलेले चिंध्याचं अंगही. वेशीस टांगलेले सांधायचे किती. ज्योतिष काय ठावे, तापायचे किती. मेणास भान नाही, वितळायचे किती. सांगून थोर गेले, सांगून थोर गेले, ताऊन सिद्ध व्हा. सांगून थोर गेले, ताऊन सिद्ध व्हा. सोन्यास पारखावे, पण जाळायचे किती. ज्योतिष काय ठावे, तापायचे किती. मेणास भान नाही, वितळायचे किती. ज्योतिष काय ठावे, तापायचे किती. मेणास भान नाही, वितळायचे किती. धन्यवाद.
मी अनंत जोशी, मुलुंड पूर्व, मुंबई. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे मी गेल्यावर. मी गेल्यावर. काय म्हणतील लोक मला ते मी गेल्यावर. काय म्हणतील लोक मला ते मी गेल्यावर. हिशोब त्यांचे कसे चुकवितील मी गेल्यावर. कट्टी ज्यांनी मजसी केली मी असताना. कट्टी ज्यांनी मजसी केली मी असताना. काय भावना असतील त्यांच्या मी गेल्यावर. तोंड देखले गोड बोलले माझ्या संगे. तोंड देखले गोड बोलले माझ्या संगे. चेष्टा माझी करतील नक्की मी गेल्यावर. प्रेम मजवरी मनापासून ज्यांनी केले. प्रेम मजवरी मनापासून ज्यांनी केले. शोक अनावर होईल त्यांना मी गेल्यावर. शाप वरदान येथून जाणे ठाऊक नाही. शाप वरदान येथून जाणे ठाऊक नाही. कळेल मदते येथून तेथे मी गेल्यावर. आणि आता शेवटी येणे जाणे देवा तुझला लागू नाही. येणे जाणे देवा तुझला लागू नाही. प्रश्न तुला हा कधी न पडतो मी गेल्यावर. प्रश्न तुला हा कधी न पडतो मी गेल्यावर. धन्यवाद. नमस्कार. मी सौ सुलभा दीपकराव गोगरकर, अमरावती. कवितांजलीतील पर्व 3 पुष्प 10 मध्ये ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करते. तत्पूर्वी मला या कवी संमेलनात माझी कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे अतिशय मनापासून आभार मानते. आणि माझी स्वरचित कविता सुरू करते. कवितेचे शीर्षक आहे जगणे झाले ओझे. जगणे झाले ओझे. जगणे झाले ओझे म्हणायचे कशाला. 84 लक्ष योनी फिरायचे मानवाला. जगणे झाले ओझे म्हणायचे कशाला. 84 लक्ष योनी फिरायचे मानवाला. वाचा बुद्धी मानवासी. वाचा बुद्धी मानवासी नाही उगाच लाभली. वाचा बुद्धी मानवाची नाही उगाच लाभली. देहाची करू कुरवंडी परमेशाच्या आभारी. वाचा बुद्धी मानवाशी नाही उगाच लाभली. देहाची करू कुरवंडी परमेशाच्या आभारी. गतजन्मीचे देणे घेणे. गतजन्मीचे देणे घेणे ह्या जन्मी फेडायचे. गतजन्मीचे देणे घेणे ह्या जन्मी फेडायचे. सत्कर्माच्या आधारे मस्त जीवन जगायचे. गतजन्मीचे देणे घेणे ह्या जन्मी फेडायचे. सत्कर्माच्या आधारे मस्त जीवन जगायचे. भीक नको हाती शक्ती. भीक नको हाती शक्ती. पोटासाठी नको कष्टी. भीक नको हाती शक्ती. पोटासाठी नको कष्टी. दैव नको कर्म आधी. दैव नको कर्म आधी. कर्तृत्वावर हवी भक्ती. दैव नको कर्म आधी. कर्तृत्वावर हवी भक्ती. माझे मलाच जगायचे. माझे मलाच जगायचे. दुसऱ्यांवरी न विसंबणे. माझे मलाच जगायचे. दुसऱ्यावरी न विसंबणे. शास्त्र शस्त्र सांभाळणे ओझे नको जगण्याचे. शास्त्र शस्त्र सांभाळणे ओझे नको जगण्याचे. म्हणूनच जगणे झाले ओझे. जगणे झाले ओझे असे म्हणायचे तरी कशाला. 84 लक्ष योनी फिरायचे मानवाला. 84 लक्ष योनी फिरायचे मानवाला. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव श्रीमती संध्या संभाजी बनकर, गाव माळीनगर, जिल्हा सोलापूर.
कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल प्रथम मी आयोजकांचे आभार मानते आणि आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे जीवनाच्या वाटेवर. जीवनाच्या वाटेवर येती संकटे अनेक, जीवनाच्या वाटेवर येती संकटे अनेक, मदतीचा देव हात जपू माणुसकी नेक, मदतीचा देव हात जपू माणुसकी नेक. काय असते जीवन ऊन सावलीचा खेळ, काय असते जीवन ऊन सावलीचा खेळ, रोज घालावा लागतो भावनांचा गोड मेळ, रोज घालावा लागतो भावनांचा गोड मेळ. दुःखामागे येई सुख दुष्काळात हिरवळ, दुःखामागे येई सुख दुष्काळात हिरवळ, प्रयत्नाने मिळे यश आनंदाचे मृगजळ, प्रयत्नाने मिळे यश आनंदाचे मृगजळ. बळ पंखात घेऊन देव जीवना आकार, बळ पंखात घेऊन देव जीवना आकार, जिद्द चिकाटी धैर्याने स्वप्ने करावी साकार, जिद्द चिकाटी धैर्याने स्वप्ने करावी साकार. भले बुरे अनुभव देती नवी शिकवण, भले बुरे अनुभव देती नवी शिकवण, सत्कर्मांचा जपू ठेवा संस्कारांची साठवण, सत्कर्मांचा जपू ठेवा संस्कारांची साठवण, संस्कारांची साठवण. धन्यवाद. नमस्कार, मी विजय मामुणकर. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन मासिक कवी संमेलनात माझी कविता सादर करत आहे. तत्पूर्वी आयोजकांनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. कविता सादर करतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे रुजते कविता. जशी मृगाची होते चाहुल बीज उगवते मातीत, जशी मृगाची होते चाहुल बीज उगवते मातीत, तशीच रुजते गोड कविता शुभ्र मनाचे वातीत. जशी मृगाची होते चाहुल बीज उगवते मातीत, तशीच रुजते गोड कविता शुभ्र मनाचे वातीत. पाय रोवनी मातीमध्ये रोप इवले मोहरते, पाय रोवनी मातीमध्ये रोप इवले मोहरते, कविदेहाच्या हृदयामध्ये कविता ही मग वावरते. ऊन वारा नेमे चापरी झुळूक पाना भेटीला, ऊन वारा नेमे चापरी झुळूक पाना भेटीला, एकांताती अंतरंगी प्रतिभा कवीच्या साथीला. सोन कोवळे किरण कवडसे गार हिरव्या रानात, सोन कोवळे किरण कवडसे गार हिरव्या रानात, शाईचा तो शब्द झराही वाहे कोऱ्या पानात. सजून येता फळा फुलांनी, सजून येता फळा फुलांनी, तरुवेलही डवरते. जणू मनीच्या सृजन कवीचे कविता होऊनी बागडते, कविता होऊनी बागडते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्राची डिंगणकर. मी ठाणे येथे राहते. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे भाग्य.
त्या कोवळ्या उन्हाची, त्या कोवळ्या उन्हाची पडली अलगद किरणे, त्या उमलत्या कळीची लाजली हळूच पाने. त्या कोवळ्या उन्हाची पडली अलगद किरणे, त्या उमलत्या कळीची लाजली हळूच पाने. जन्मले अशात काही, जन्मले अशात काही, उमलणे हे भाग्य त्याचे. जन्मले अशात काही, उमलणे हे भाग्य त्याचे. चाकोरीत त्या घडणे, चाकोरीत त्या घडणे, त्याच्या दैवाचे फेरे. त्या कोवळ्या उन्हाची पडली अलगद किरणे, त्या कोवळ्या उन्हाची पडली अलगद किरणे. आपुलकीची हाक नसे, आपुलकीची हाक नसे, त्यास दुःखाची सावली. आपुलकीची हाक नसे, त्यास दुःखाची सावली. देवाचे अन त्याचे भाग्य सारखे, देवाचे अन त्याचे भाग्य सारखे. नसे त्यास आई, नसे त्यास आई. देवाचे अन त्याचे भाग्य सारखे, नसे त्यास आई. त्या कोवळ्या उन्हाची पडली अलगद किरणे, त्या कोवळ्या उन्हाची पडली अलगद किरणे. त्या उमलत्या कळीची लाजली हळूच पाने, त्या उमलत्या कळीची लाजली हळूच पाने. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अरुंधती वैद्य, बावधन, पुणे. सर्वप्रथम कवितांजलीच्या ऑनलाईन काव्य संमेलनात संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. आणि आता या पर्व 3 आणि 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी ऋतुराज ही वसंत ऋतूचे वैभव वर्णन करणारी कविता सादर करते आहे. ऋतुराज हो वसंत आगमे धरेवरी, ऋतुराज हो वसंत आगमे धरेवरी. कोकिळ कंठी येतान सृष्टी करी मधुर गान, सुवर्णाची पखरणती होय भूवरी. ऋतुराज हो वसंत आगमे धरेवरी, वसंतागमने तरुही फुलती, वसंतागमने तरुही फुलती. वृक्ष मोडके वसने नेती, पोपटी लालट झालर शोभे, पोपटी लालट झालर शोभे. शोभे पर्णावरी ऋतुराज ओ वसंत आगमे धरेवरी. ऋतू धुंद धुंद ऋतू धुंद धुंद तरल विहरे मधुगंध, तरल विहरे मधुगंध. आला वसंत वसंत आला, आला वसंत वसंत आला. चैतन्य चराचरी ऋतुराज हो वसंत आगमे धरेवरी. ऋतुराज हो वसंत आगमे धरेवरी. आम्रतरु मोहरत से बहावा पंगारा धान्य पिसे, आम्रतरु मोहरत से बहावा पंगारा धान्य पिसे. उधळण्यासी कांचन छाया, उधळण्यासी कांचन छाया. आतुर हो मनी ऋतुराज हो वसंत आगमे धरेवरी. कोकिळ कंठी येतान सृष्टी करी मधुर गान, सुवर्णाची पखरणती होय भूवरी. ऋतुराज हो वसंत आगमे धरेवरी. ऋतुराज हो वसंत आगमे धरेवरी. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव चंद्रशेखर दत्तात्रय धर्माधिकारी. मी वारजे पुणे येथे राहत असून
कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित एक कविता सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक अशी ही माणसं. स्पर्धेच्या या युगात पळतात ही माणसं. स्पर्धेच्या या युगात पळतात ही माणसं. सुखासीन जगणाऱ्यांना छळतात ही माणसं. न्यायनीतीच्या गप्पा हमखास मारणारे. न्यायनीतीच्या गप्पा हमखास मारणारे. वासनेची शिकार शोधतात ही माणसं. वासनेची शिकार शोधतात ही माणसं. परस्त्री मातेसमान शिकवण असे आमुची. परस्त्री मातेसमान शिकवण असे आमुची. तरीही बलात्काराकडे झुकतात ही माणसं. तरीही बलात्काराकडे झुकतात ही माणसं. 21व्या शतकात विसावा कसा आटला. 21व्या शतकात विसावा कसा आटला. समाधानासाठी कशी धडपडतात ही माणसं. समाधानासाठी कशी धडपडतात ही माणसं. सोशल मीडियाचं व्यसन हे सुटता सुटेना. सोशल मीडियाचं व्यसन हे सुटता सुटेना. आपलेपणाला मग दुरावतात ही माणसं. आपलेपणाला मग दुरावतात ही माणसं. जाती धर्माच्या द्वेषानं. जाती धर्माच्या द्वेषानं पेटतो कधी वणवा. जाती धर्माच्या द्वेषानं पेटतो कधी वणवा. सुडाच्या आगीत कशी जळतात ही माणसं. सुडाच्या आगीत कशी जळतात ही माणसं. ज्यांच्यावर होता भरवसा. ज्यांच्यावर होता भरवसा ते साथ सोडून गेले. ज्यांच्यावर होता भरवसा ते साथ सोडून गेले. संकटकाळी खरी खोटी कळतात ही माणसं. संकटकाळी खरी खोटी कळतात ही माणसं. स्पर्धेच्या या युगात पळतात ही माणसं. सुखासीन जगणाऱ्यांना छळतात ही माणसं. छळतात ही माणसं. धन्यवाद. नमस्कार, मी मधुरा खाडे, गाव टिटवाळा, जिल्हा ठाणे येथून कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे 2 चिमण्या. लहानपणीचं चित्र जेव्हा डोळ्यासमोर दिसतं. लहानपणीचं चित्र जेव्हा डोळ्यासमोर दिसतं. मोठेपणी तेच चित्र खूप भयानक असतं. लहानपणीचे रेशमी क्षण डोळ्यासमोरून जातात. लहानपणीचे रेशमी क्षण डोळ्यासमोरून जातात. भावा बहिणींचं भांडण अलगद सुख देतात. निष्पाप असतात मनं. निष्पाप असतात मनं. भेदभाव नसतो तेव्हा. आपलेपणाची ऊब रक्तात असते जेव्हा. आता झाला खोपा चिमणीचाच रिकामा. आता झाला खोपा चिमणीचाच रिकामा. काल दिली होती जिथे प्रेमाची उपमा. 2 चिमण्या 4 पिलं सुखाची होती लायलूट. 2 चिमण्या 4 पिलं सुखाची होती लायलूट. आज बघतात त्यांचेच डोळे आपल्या पिलांची वाट. जिथे होता आधी चहासाठी धिंगाणा. जिथे होता आधी चहासाठी धिंगाणा. आज त्याच चहाला माशीही हुंगाणा. पिलं उडून गेल्यावर त्या गुपचूप गुपचूप रडल्या असतील. पिलं उडून गेल्यावर त्या गुपचूप गुपचूप रडल्या असतील. दुरडीमधल्या शिळ्या भाकरी पोटासाठी सोडल्या असतील. दुरडीमधल्या शिळ्या भाकरी पोटासाठी सोडल्या असतील. 10 वर्षात त्यांची पिलं कधीच एकत्र आली नाही. 10 वर्षात त्यांची पिलं कधीच एकत्र आली नाही. त्यांच्या डोळ्यांनी सुखी घरटं परत कधीच पाहिलं नाही.
त्यांच्या डोळ्यांनी सुखी घरटं परत कधीच पाहिलं नाही. पिलं मात्र उडून गेली आपापल्या वाटांना. पिलं मात्र उडून गेली आपापल्या वाटांना. मोठं होणं जिव्हारी लागलं चिमण्याच्या घरट्यांना. 2 चिमण्या एक घरटं बघत असतात चारी वाटा. 2 चिमण्या एक घरटं बघत असतात चारी वाटा. आमच्या लाडक्या पिलांनो, एकत्र येऊन एकदा भेटा. पुन्हा करा भांडण, पुन्हा करा भांडण, पुन्हा घाला धिंगाणा. आमच्या थकलेल्या डोळ्यांना उजाड घरटं पाहावेना, उजाड घरटं पाहावेना. धन्यवाद. मी अनिता कामत भाईंदर कवितांजलीच्या 3ऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कविता संमेलनात सहभागी करून घेतल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि माझी स्वरचित कविता सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे लाजवंती. जेव्हा लाजते फूल, मनाला पडते भूल, वारा देतो हुल, हीच असते रानभूल. जेव्हा लाजते फुलपाखरू, मधुघट सरतो झरझरू, तृप्तते तृप्ततो सर्व जगाते विसरू. जेव्हा लाजते कलिका, वृक्षास बिलगून बसते, द्वैत संपुनी हसते, भान कसे ते नसते. जेव्हा चंद्रिका लाजते, तारांगण अंधुकसे होते, चंद्राच्या पदस्पर्शाने अवनी सुखासीन होते. अन जेव्हा तू लज्जित होते, मज फुलपाखरू लतिकेवरचे, सुख चंद्र चंद्रिकेचे, मन मोर पिसी मखमल पेरित राहते, मन मोर पिसी मखमल पेरित राहते. धन्यवाद. नमस्कार, मी हरिदारकर ग्वाल्हेर असून कवितांजलीच्या 3ऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे जन्मभूमी. नमो जन्मभूमी, नमो हिंद भूमी, जातो तुला मी आता सोडूनी, कृपा असावी तुझी पाठीशी की, देई मला तू सद्बुद्धी की. इथे जन्मले राम कृष्णादि सारे, इथे जन्मले संत योगी किती, केले तयांनी महत्पुण्य कार्या, जगतबंद झाले मम राष्ट्र हे. झाले किती एक होऊन गेले, पळवावयासी परतंत्रते, स्वातंत्र्य दिधले जगी आपणाल्या, सुखी कराया जगी राष्ट्र हे. झाले किती एक होऊन गेले, पळवावयासी परतंत्रते, स्वातंत्र्य दिधले जगी आपणाला, सुखी कराया जगी राष्ट्र हे. इथे जन्मलो खेळलो वाढलो मी, इथे दाहली सर्व विद्या जरी, परी चाकरी अंती हे भूमी माते, झाली दुरी की तुझ्यापासूनी. जरी झाली दूरी तरी भूमी माते, विसरू नको तू निज बालका. सदा भक्ती देई सदा प्रेम देई, शुभाशीष देई नमतो तुला. जरी झाली दूरी तरी भूमी माते, विसरू नको तू निज बालका.
सदा भक्ती देई सदा प्रेम ठेवी शुभाशीष देई नमतो तुला नमो जन्मभूमी नमो हिंदुभूमी जातो तुला मी आता सोडुनी. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्नेहा साळुंके. मी ठाण्याला राहते. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे निवड. भल्या पहाटे मला जाग आली, आरशात डोकावून पाहिले, मनावर मळब दाटली, मन चिंतातूर झाले. काळ्याचे पांढरे कधी झाले मला नाही उमगले, व्याधी कधी प्रवेशल्या शरीरी मला नाही कळले. अंगी असलेल्या कलागुणांना जोपासायचे राहिले. दुसऱ्याचा विचार करता करता स्वतःसाठी जगणेच विसरले. आता असे होणार नाही. जपणार मी माझी आवड, त्याकरता काढीन मी सवड. योग्य असेल माझी निवड. कुठेही होणार नाही गडबड, जास्त करणार नाही बडबड. आता पांढऱ्याचे काळे करणार, हक्काने अधिकार गाजवणार. तरुणाईचा लेप चेहऱ्यावर चढवणार, पुन्हा एकदा फुलपाखरासम बागडणार. चित्रकाराच्या कॅनव्हासवर रंगीत चित्र चितारणार. संगीताच्या स्वरलहरींवर अलगद स्वरसात चढवणार. नृत्याच्या पदलालित्याचा नादमय झंकार अनुभवणार. सागर किनारी एकांतात वाळूच्या बाहुपाशात निवांत पहुडणार. परतीच्या प्रवासात अलिप्तपणे आस्वादात्मक परीक्षण करणार. माझ्याच फसव्या कल्पनांना मी नाही फसणार. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वैजयंती माला परशुराम मधने, मुक्काम पोस्ट तालुका वसई, जिल्हा पालघर. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनासाठी आयोजकांनी मला संधी दिली म्हणून मी त्यांचे फार फार आभार मानते. माझ्या स्वरचित कवितेचं शीर्षक आहे मातृदिन. स्वरचित कवितेचं शीर्षक मातृदिन. ऐका. शिकला सवरला पोरगा की जातो तो परदेशी. शिकला सवरला पोरगा की जातो तो परदेशी. तुम्ही तिथे सुखी राहा, तुम्ही तिथे सुखी राहा, होते फोनाफोनी खासी. तुम्ही तिथे सुखी राहा, होते फोनाफोनी खासी. देणं नाही घेणं नाही नसते सेवा चाकरी हाती. देणं नाही घेणं नाही नसते सेवा चाकरी हाती. मुलासाठी जीवन घालवून होते मातृत्वाचीच माती. मुलासाठी जीवन घालून होते मातृत्वाची माती. 80 पोत्या पुस्तक पुराणात दिसते मातेचीच माती. पोत्या पुस्तक पुराणात दिसते मातेचीच माती. 80% संतानांना नाही कर्तव्याची नीती. 80% संतानांना नसते कर्तव्याची नीती. म्हातारपणे मातेच्या डोळा वाहते सदा पाणी. म्हातारपणे मातेच्या डोळा वाहते सदा पाणी. करत्याजवळ त्या मुलांची वाचतात तेव्हा खळाखळा नाणे. करत्याजवळ त्या मुलांचे वाचतात तेव्हा नाणे. घर गाडी कपडा लत्ता स्टेटस प्रमाणे असतं सारं. घर गाडी कपडा लत्ता स्टेटस प्रमाणे असते सारे. पायातल्या दगडांना विसरतात ते कळसणारे. पायातल्या दगडांना विसरतात ते कळसणारे. 4 पोरं असतात त्यांना एक आई जड होते. 4 पोरं असतात त्यांना एक आई जड होते. आईसाठी करता काही पैशाचीच नड येते. आईसाठी करता काही पैशाचीच नड येते. मातेची जाणीव ठेवून मातृदिन साजरा करा. मातेची जाणीव ठेवून मातृदिन साजरा करा.
आचारात नसता काही विचारांना नको थारा, आचारात नसता काही विचारांना नको थारा, आचारात नसता काही विचारांना नको थारा. धन्यवाद. नमस्कार, मी रामचंद्र किल्लेदार ग्वाल्हेर मध्य प्रदेशचा निवासी असून कवितांजलीनी मला त्यांच्या 3ऱ्या पर्वाच्या 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात स्वरचित कविता सादर करण्याचा संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभारी आहे. आता मी आपली स्वरचित कविता सादर करीत आहे. त्याचे शीर्षक आहे एक तुझे नाते. शब्द दिले तू, भाव दिले तू, तूच करविली कविता. मन माझे तू निर्मळ केले, मनास आणली दृढता. शब्द दिले तू, भाव दिले तू, तूच करविली कविता. कडवं आहे. तूच करिता आणि करविता, तूच करिता आणि करविता, तुझ्यात जग हे सारे. तूच करिता आणि करविता, तुझ्यात जग हे सारे. जगतो मी बेफिक्र होऊनी, तुझिया आधारे. तुझ्यात तूच करिता आणि करविता, तुझ्यात जग हे सारे. जगतो मी बेफिक्र होऊनी, तुझिया आधारे. शब्द दिले तू, भाव दिले तू, तूच करविली कविता. शेवटचं कडवं आहे. नाते गोते आहे सगळे, नाते गोते आहे सगळे कच्च्या धाग्यांचे. नाते गोते आहे सगळे कच्च्या धाग्यांचे. एक अटल एक नाते आहे एक अटल हे. नाते आहे एक अटल हे, तुझिया सत्संगाचे. नाते गोते आहे सगळे कच्च्या धाग्यांचे. नातं एक आहे अटल हे, तुझिया सत्संगाचे. शब्द दिले तू, भाव दिले तू, तूच करविली कविता. मन माझे तू निर्मळ केले, मनास आणली दृढता. धन्यवाद आयोजकांचे आणि सर्व श्रोत्यांचे. नमस्कार, मी ऐश्वर्या डगावकर, इंदोर, मध्य प्रदेश. कवितांजलीच्या 3ऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे अधीर नात्याच्या वाटेवर. अधीर नात्याच्या वाटेवर मन झाले सैरभैर. अधीर नात्याच्या वाटेवर मन झाले सैरभैर. कधी सत्य कधी भास, कधी पाश कधी आस. मोहमायेचे अवडंबर, मोहमायेचे अवडंबर, आता सारले मी दूर. अगणित दुःखांचे वारे हसून मी झेलले रे. अगणित दुःखांचे वारे हसून मी झेलले रे. अधीर नात्याच्या वाटेवर सर्व साहले सुधीर. भेटेल मज ईश्वर ह्या एका आशेवर. भेटेल मज ईश्वर या एका आशेवर. जगले मी आजवर तुझं भेटण्या आतुर. जगले मी आजवर तुझं भेटण्या आतुर. दाटे मनी हुर हुर, दाटे मनी हुर हुर, उरी दाटले काहूर. तुझे माझे नाते विरळे कोणासही नच कळले. तुझे माझे नाते विरळे कोणासही ना कळले. असं जपली एकची मी तुला भेटण्याची. अंतरीचे झाले मंदिर तुझं एक साक्षीदार. अंतरीचे झाले मंदिर तुझं एक साक्षीदार. चालले मी झरझर अधीर नात्याच्या वाटेवर. चालले मी झरझर अधीर नात्याच्या वाटेवर. अधीर नात्याच्या वाटेवर, अधीर नात्याच्या वाटेवर. धन्यवाद.
नमस्कार, मी निशा वर्तक, विलेपार्ले, मुंबई. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या काव्य संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे खूप आभार. मी माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मुग्ध मी, मुक्त मी. जा तू विसरून सारे आता, मुक्त होऊनी घेई भरारी. टाक तोडुनी पाश सर्व अन, नकोस पाहू तू माघारी, नकोस पाहू तू माघारी. विसरून जातू मलाही आता, असे बोलणे किती सोपे रे. जीव गुंतला तुझ्यात माझा, विसरू कशी मी सांग तुला रे, विसरू कशी मी सांग तुला रे. सवय लागली मज पिंजऱ्याची, उडणे तर मी पार विसरले. तुझा पिंजरा गमला मजला, पंखातील बळ सारे सरले, पंखातील बळ सारे सरले. साथ तुझी रे देईल मजबळ, उडण्याचा विश्वास मला दे. तुझ्या संगती मुग्ध वाटू दे, तुझ्या संगती मुग्ध वाटू दे. बद्ध असूनही मुक्त होऊ दे, बद्ध असूनही मुक्त होऊ दे, मुक्त होऊ दे. नमस्कार. नमस्कार, मी शामराव सुतार, नेरूळ, नवी मुंबई. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे स्वप्नवत गाभारा. कवितेचं शीर्षक आहे स्वप्नवत गाभारा. तुझा मनमोहित करणारा चेहरा, तुझा मनमोहित करणारा चेहरा. मादक नजरेतील कटाक्ष, मादक नजरेतील कटाक्ष. पाहत राहावं असं साजिर गुजिर रूप, पाहत राहावं असं साजिर गुजिर रूप. काळजात रुतून बसलं, पाहत राहावं असं साजिर गुजिर रूप. काळजात रुतून बसलंय. नजर हटतच नाही, नजर हटतच नाही. पाहत राहावं सारखं तहानभूक हरवून, पाहत राहावं सारखं तहानभूक हरवून. असंच होतंय काहीसं, असंच होतंय काहीसं. कदाचित परमेश्वरानं एखाद्याला दिलेलं असतं असं निरागस कोमल रूप. परमेश्वरानं एखाद्याला दिलेलं असतं निरागस कोमल रूप. त्याला जपलंच प्रेमानं, त्याला जपलंच प्रेमानं. लावण्य असं खुलवतेस, लावण्य असं खुलवतेस. पडलोय तुझ्या प्रेमात, लावण्य असं खुलवतेस. पडलोय तुझ्या प्रेमात. हरवून गेलोय नकशकांत, हरवून गेलोय नकशकांत. डुंबलोय स्वप्नवत गाभाऱ्यात, डुंबलोय स्वप्नवत गाभाऱ्यात, डुंबलोय स्वप्नवत गाभाऱ्यात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव भाग्यश्री निलेश कुलकर्णी, बावधन, पुणे असून कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे नारी शक्ती. विविध गुण तुझ्यात कौतुक वर्णावे किती, विविध गुण तुझ्यात कौतुक वर्णावे किती. सामना करी धैर्याने कठीण असो स्थिती. अगम्य तू, अथांग तू, दूरवर तुझी कीर्ती. तू सशक्त, तूच सबला, तूच नारी शक्ती. बुद्धिमत्तेची खाण तू, बुद्धिमत्तेची खाण तू,
सौंदर्याचा मान तू. सारे नाव घेई गर्वाने कुटुंबाची शान तू. कुणी म्हणे आदी माया, कुणी म्हणे आदी माया, कुणी तूच आदिशक्ती. तू सशक्त, तूच सबला, तूच नारी शक्ती. प्राण लावीसी पणाला, तूच असे सावित्री. प्राण लावीसी पणाला, तूच असे सावित्री. माया ममता तुझाच ठेवा, तूच जन्मदात्री. कर्तृत्वाने होशी मोठी, कर्तृत्वाने होशी मोठी, आगळी तुझी महती. तू सशक्त, तूच सबला, तूच नारी शक्ती. मातृदेवता मानुनी तुझला, पूजती सारे जण. मातृदेवता मानुनी तुझला, पूजती सारे जण. परमेश्वरी रूप तू, अस्तित्व तुझे पावन. कष्टाचे तुझ्या चीज होता, कष्टाचे तुझ्या चीज होता, पुण्यफळा येती. तू सशक्त, तूच सबला, तूच नारी शक्ती. नेले देशास अवकाशी, ती थोर कल्पना. नेले देशास अवकाशी, ती थोर कल्पना. इतिहास असे साक्षी, लक्ष्मी शूर वीरांगना. जिजाऊची ऐसी महती, जिजाऊची ऐसी महती, शब्द थिटे पडती. तू सशक्त, तूच सबला, तूच नारी शक्ती. विविध गुण तुझ्यात, कौतुक वर्णावे किती. सामना करी धैर्याने, कठीण असो स्थिती. अगम्य तू, अथांग तू, दूरवर तुझी कीर्ती. तू सशक्त, तूच सबला, तूच नारी शक्ती. तू सशक्त, तूच सबला, तूच नारी शक्ती. धन्यवाद. नमस्कार, मी डोंबिवलीहून दया भोंगे. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातल्या 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात मला सहभागी करून घेतलं, याबद्दल संयोजकांचे सर्वप्रथम मी आभार मानते आणि माझी स्वरचित कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे संसार म्हणजे. फक्त एकच क्षण असतो गाफील होऊन भाळायचा. फक्त एकच क्षण असतो गाफील होऊन भाळायचा, आणि नंतर मात्र फक्त सारा पसारा आणि डोलारा सांभाळायचा. चुकता मागता ढळता तोल, ठेचा खात सावरायचा. चुकता मागता ढळता तोल, ठेचा खात सावरायचा. पसरलेला पसारा मग जन्मभर आवरायचा. जीवाभावाच्या आणाभाका जीवापाड पाळायच्या, पण स्वप्नामधल्या कळ्या मात्र कल्पनेतच माळायच्या. मंतरलेले दिवस फक्त मनोमनीच साठवायचे. चुकून कधी जमलंच तर घाईघाईनच आठवायचे. उभे आडवे रेशीम धागे स्वतःहूनच गुंफायचे. उभे आडवे रेशीम धागे स्वतःहूनच गुंफायचे. स्वतःच्याच गुंत्यामध्ये स्वतःनेच गुंतायचे. उसवलेच धागे तर पुन्हा पुन्हा विणायचे. उसवलेच धागे तर पुन्हा पुन्हा विणायचे. उचललेच पाऊल आता धावून धावून शिणायचे. ओठावरले हसू तेवढे मनापासून जपायचे. ओठावरले हसू तेवढे मनापासून जपायचे, आणि पापडी आडल्या थेंबाने पण जगापासून लपायचे. संसार म्हणजे दुसरं काय, हेच सारे सारे करायचे. धन्यवाद. नमस्कार, मी विशाल कुलकर्णी, राहणार चिंचवड. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी आपल्यासमोर माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे रंग.
किमया त्याची असेही दुनिया रंगात रंगते, किमया त्याची असेही दुनिया रंगात रंगते, मग देह बोली ही तुझी का रंगद्वेष सांगते, मग देह बोली ही तुझी का रंगद्वेष सांगते. काळे ढगवा असो पांढरे अंबर दोन्ही फिरवते, काळे ढगवा असो पांढरे अंबर दोन्ही फिरवते, काळे कातळवा संगम रवर धरती दोन्ही मिरवते, काळे कातळवा असो संगम रवर धरती दोन्ही मिरवते, मग देह बोली ही तुझी का रंगद्वेष सांगते. काळी माती वा असो तांबडी दोन्ही धान्यच पिकवते, काळी माती वा असो तांबडी दोन्ही धान्यच पिकवते, निळे प्रतिबिंब वा असो हिरवे दोन्ही पाणीच दाखवते, निळे प्रतिबिंब वा असो हिरवे दोन्ही पाणीच दाखवते, मग देह बोली ही तुझी का रंगद्वेष सांगते. गोरे शरीर वा असो काळे लाल रक्त धमन्यात धावते, गोरे शरीर वा असो काळे लाल रक्त धमन्यात धावते, काळा विठू वा निळा मुरारी भक्तीच दोघा भावते, काळा विठू वा निळा मुरारी भक्तीच दोघा भावते, मग देह बोली ही तुझी का रंगद्वेष सांगते. निर्मात्याची ही रंगसंगती भेद काही न जागवते, निर्मात्याची ही रंगसंगती भेद काही न जागवते, माणूस जात मग माणसाला, माणूस जात मग माणसाला, माणुसकीने का न वागवते, माणुसकीने का न वागवते, माणुसकीने का न वागवते. धन्यवाद. नमस्कार, मी सौ स्वाती गोखले, पुणे. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे मुक्त. खरंच का स्त्री असते मुक्त, तिच्यावरच तर सर्वांची खरी भिस्त. खरंच का स्त्री असते मुक्त, तिच्यावरच तर सर्वांची खरी भिस्त. घराला तर तीच लावते शिस्त, तरीही तिचे मात्र हस्त रिक्त. घराला तर तीच लावते शिस्त, तरीही तिचे मात्र हस्त रिक्त. कशी बरं तिला म्हणावं मुक्त, ती तर सर्वांचीच ठेव गुप्त. कशी बरं तिला म्हणावं मुक्त, ती तर सर्वांचीच ठेव गुप्त. मनाने कितीही जगत असली मस्त, तनाने तरीही असते तितकीच बंदिस्त. मनाने कितीही जगत असली मस्त, तनाने तरीही असते तितकीच बंदिस्त. जिकडे तिकडे पसरले बेबंदशाहीचे साम्राज्य, हेच का तिचे वासनेत बरबटलेले स्वातंत्र्य. जिकडे तिकडे पसरले बेबंदशाहीचे साम्राज्य, हेच का तिचे वासनेत बरबटलेले स्वातंत्र्य. तिच्या स्त्रीपणावर असते नजर उन्मत्त, हेच का ते मस्तवालपणाचे उसळते रक्त. तिच्या स्त्रीपणावर असते नजर उन्मत्त, हेच का ते मस्तवालपणाचे उसळते रक्त. द्यावाच लागेल उन्मत्तांना देवाघरीही जाब, द्यावाच लागेल उन्मत्तांना देवाघरीही जाब. कोवळ्या जीवांच्या मनाचा निष्पाप हिसाब, कोवळ्या जीवांच्या मनाचा निष्पाप हिसाब. मुक्तपणे मुक्तपणे निवांत. धन्यवाद. नमस्कार, काव्य रसिक श्रोते हो. मी वसई जिल्हा पालघर येथून कवयित्री सीमंतिनी जोशी. कवितांजलीच्या
तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. ही संधी दिल्याबद्दल आयोजकांचे अत्यंत आभार. माझ्या कवितेचे शीर्षक आहे सुवर्ण क्षण. सुटला जरी किनारा एक, किनाऱ्यावर दुसऱ्या हात दे. सुटला जरी किनारा एक, किनाऱ्यावर दुसऱ्या हात दे. कोंडलेल्या श्वासांना या नवचेतनेची साथ दे. कोंडलेल्या श्वासांना या नवचेतनेची साथ दे. पंच इंद्रिये घालतील डाका, मनबुरुजावर प्रसंग बाका. पंच इंद्रिये घालतील डाका, मनबुरुजावर प्रसंग बाका. धर काठी हातात घट्ट, आवाज तिचा होऊच दे. धर काठी हातात घट्ट, आवाज तिचा होऊच दे. मन जेव्हा तडकून तुटेल, जेव्हा धैर्य उरात फुटेल. मन जेव्हा तडकून तुटेल, जेव्हा धैर्य उरात फुटेल. अंतर्यामात मूलस्रोत शांतीचा उसळू दे. अंतर्यामात मूलस्रोत शांतीचा उसळू दे. अवघा वारा पडलेला अन मोहर सारा झडलेला. अवघा वारा पडलेला अन मोहर सारा झडलेला. उघडी खिडकी आहेच आता, झुळूक फक्त येऊच घे. खिडकी उघडी आहेच आता, झुळूक फक्त येऊच दे. भूतकाळ तो हरवून गेला, भविष्यकाळही गूढ दडलेला. भूतकाळ तो हरवून गेला, भविष्यकाळही गूढ दडलेला. वर्तमानाचे निखळ सोने याच क्षणी होऊ दे. वर्तमानाचे निखळ सोने याच क्षणी होऊ दे. सुवर्ण क्षण तो येऊ दे. सुवर्ण क्षण तो येऊ दे. सुवर्ण क्षण तो सुवर्ण क्षण. सुवर्ण क्षण तो सुवर्ण क्षण. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सुभाष देवचंद शाह, गाव दापोडी, पुणे असून कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे दूरदृष्टी. दूरदृष्टी आपल्या मनाला, दूरदृष्टी असावी आपल्या मनाला. दोष न द्यावा कधी दुसऱ्या कुणाला. दोष न द्यावा कधी दुसऱ्या कुणाला. ज्ञानसागर भरला आहे चाखायला. ज्ञानसागर भरला आहे चाखायला. चाकून घ्यावे कर्तृत्वाने ज्ञानामृताला. चाकून घ्यावे कर्तृत्वाने ज्ञानामृताला. नाही कोणी घेत दोष आपल्यावर. नाही कोणी घेत दोष आपल्यावर. संकटसमयी दोष मात्र नशिबावर. संकटसमयी दोष मात्र नशिबावर. नाही केली मात कधी आळसावर. नाही केली मात कधी आळसावर. दूरदृष्टी ठेवली नाही कधी मनावर. दूरदृष्टी कधी ठेवली नाही मनावर. नाही विश्वासही स्वतःच्या कष्टावर. नाही विश्वासही स्वतःच्या कष्टावर. खापर मात्र आईवडिलांच्या माथ्यावर. खापर मात्र आईवडिलांच्या माथ्यावर. अविश्वास आपल्या दूरदृष्टीवर. अविश्वास आपल्या दूरदृष्टीवर. दोष मात्र लादती बालपणावर. दोष मात्र लादती बालपणावर. लक्ष नेहमी चूक दुसऱ्याला लादण्याला. लक्ष नेहमी चूक दुसऱ्यावर लादण्याला. मग मुक्तोही आलेल्या सुवर्णसंधीला. मग मुक्तोही आलेल्या सुवर्णसंधीला. वेळेचे तर भान कधी नसतेच कुणाला. वेळेचे तर भान कधी नसतेच कुणाला. गेलेली वेळ कधी न परत ते भाग्याला. गेलेली वेळ कधी न परत ते भाग्याला.
विधाता तर क्षण सारे लिहितो भाग्यांचे, विधाता तर सारे क्षण लिहितो भाग्यांचे. संधी देवनी पाहतो वीर विचार दूरदृष्टीचा, संधी देवनी पाहतो विचार दूरदृष्टीचा. पश्चाताप नंतर गेलेल्या क्षणांचा, पश्चाताप होतो नंतर मात्र गेलेल्या क्षणांचा. हरवतो क्षण दूरदृष्टीच्या लाभाचा, हरवतो क्षण मात्र दूरदृष्टीच्या लाभाचा. धन्यवाद. नमस्कार, मी सोनाली पेडणेकर, राहणारी गोवा येथील असून कवितांजलीच्या 3ऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कविता संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे मन आणि तन. मन आणि तन. का म्हणून म्हणायचे चल हट मी नाही, का म्हणून म्हणायचे चल हट मी नाही. आता वय हे 40 म्हणून का मन तोडायचे, आता वय हे 40 म्हणून का मन तोडायचे. तरुणपणा हा संपला आता तनीही थकू लागले आता, तरुणपणा हा संपला आता तनीही थकू लागले आता. स्मरण याचे नित्यमनी, स्मरण याचे नित्यमनी. तरीही नटणे थटणे तुम्ही का म्हणून त्यागावे, तरीही नटणे थटणे तुम्ही का म्हणून त्यागावे. हीच ती पूर्वीची स्त्री असे का म्हणून घ्यावे, हीच ती पूर्वीची स्त्री असे का म्हणून घ्यावे. रोग आजार क्षणभर विसरा, प्रेझेंटेबल होण्याचा प्रयत्न करा. रोग आजार क्षणभर विसरा, प्रेझेंटेबल होण्याचा प्रयत्न करा. तरच मिळेल शरीरास तुमच्या थोडी खुशी थोडे समाधान, तरच मिळेल शरीरास तुमच्या थोडी खुशी थोडे समाधान. ठेवा प्रफुल्लित मना तेवढेच समाधान आपल्या जीवा, ठेवा प्रफुल्लित मना तेवढेच समाधान आपल्या जीवा. तरतरी येईल थकल्यातना, तरतरी येईल थकल्यातना. शरीर सदैव साथ देईना करीत रहा येईल जे मना, शरीर सदैव साथ देईना करीत रहा येईल जे मना. वय झाले नखरे त्यागा कुठे लिहिले पुरावा दाखवा, वय झाले नखरे त्यागा कुठे लिहिले पुरावा दाखवा. का घ्यावा फुकाचा दबाव का द्यावे शरीरास घाव, का घ्यावा फुकाचा दबाव का द्यावे शरीरास गाव. येईल मना तसेच जगा, येईल मना तसेच जगा. पाऊल वाकडे न टाकता मर्यादा ना कधी ओलांडता, पाऊल वाकडे न टाकता मर्यादा ना कधी ओलांडता. तरुणपण वृद्धपण ही निसर्गदत्त देणगी, तरुणपण वृद्धपण ही निसर्गदत्त देणगी. जगावे कसे स्वतःलाच जाणीव योग्य हवी, जगावे कसे स्वतःलाच योग्य जाणीव हवी. ठेवून मनी तरुणपणा जगणे जिवंत ठेवा, ठेवून मनी तरुणपणा जगणे जिवंत ठेवा. नटणे थटणे नखरे बिखरे, नटणे थटणे नखरे बिखरे अखंड विरत ठेवत आम्ही. माझं नाव प्रदीप गणदत्त राजे, मूळगाव रोहा, सध्या मुक्काम पुणे. कवितांजली 3ऱ्या पर्वातील 10व्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे वेडी मी राधिका. वेडी मी राधिका. नको रे कृष्णा वाजवू बासरी, नको रे कृष्णा वाजवू बासरी, सैरभैर होती मथुरेत गोपिका. नको रे कृष्णा वाजवू बासरी, सैरभैर होती मथुरेत गोपिका. विसरुनी सारे कामधाम सोडुनी, विसरुनी सारे कामधाम सोडुनी, धावनी मथुरेत तुलाच शोधती, धावनी मथुरेत तुलाच शोधती. वेडावनी जाती नादानी वेणूच्या, वेडावनी जाती नादानी वेणूच्या, चित्तन त्यांचे त्यांच्यापाशी. वेडावनी जाती नादानी वेणूच्या, चित्तन त्यांचे त्यांच्यापाशी.
नेत्रांत साठवणी रूप तुझे रे, नेत्रांत साठवणी रूप तुझे रे, धरुणी फेर तुझ भोवती नाचती, धरुणी फेर तुझ भोवती नाचती. असेल का रे हेवा मनितयांच्या, असेल का रे हेवा मनितयांच्या, ओठी धरल्या तुझ्या बासरीचा, असेल का रे हेवा मनितयांच्या, ओठी धरल्या तुझ्या बासरीचा. तुझ्यानी माझ्या प्रेमाचाही असेल कामनी द्वेष तयांच्या, तुझ्यानी माझ्या प्रेमाचाही असेल कामनी द्वेष तयांच्या. झाले वेडी किती किती प्रेमात तुझ्या मी, झाले वेडी किती प्रेमात तुझ्या मी, उगाच संशय मनात माझ्या, झाले वेडी किती प्रेमात तुझ्या मी, उगाच संशय मनात माझ्या. कृष्णाविण राधा अधुरी, कृष्णाविण राधा अधुरी, अन राधेविणा शोभेल का कृष्ण सखा, अन राधेविणा शोभेल का कृष्ण सखा. धन्यवाद. नमस्कार, मी सौ किशोरी शंकर पाटील, राहणार विरार. कवितांजली तिसऱ्या पर्वातील 10व्या पुष्पामध्ये मी स्वरचित कविता सादर करते आणि मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानते. कवितेचं शीर्षक आहे मराठी भाषा माझी सुंदर. मराठी भाषा माझी सुंदर, रांगडी तरी आहे मधुर, रांगडी तरी आहे मधुर. सजली लेऊन अलंकार गळा, सजली लेऊन अलंकार गळा, वृत्त छंद ओव्या अभंग माळा, वृत्त छंद ओव्या अभंग माळा. संस्कार संतांची शिकवण, संस्कार संतांची शिकवण, ज्ञानेश्वर माऊलीचे अमृतकण, ज्ञानेश्वर माऊलीचे अमृतकण. अभंगगाथा थोर तुकोबांचे, अभंगगाथा थोर तुकोबांचे, दासबोध महान श्री समर्थांचे, दासबोध महान श्री समर्थांचे. भारूड गवळण एकनाथांची, भारूड गवळण एकनाथांची. ओवी जनाई बहिणाबाईंची, ओवी जनाई बहिणाबाईंची. सह्याद्रीच्या कडे कपारीत नांदते मर्द मराठ्यांच्या मातीत, सह्याद्रीच्या कडे कपारीत नांदते मर्द मराठ्यांच्या मातीत. समृद्ध परंपरा वारसा जपत, समृद्ध परंपरा वारसा जपत. राष्ट्रप्रेम मनामनात जागवत, राष्ट्रप्रेम मनामनात जागवत. राजभाषा छत्रपती शिवरायांची, राजभाषा छत्रपती शिवरायांची. स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रपुरुषांची, स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रपुरुषांची. सर्वधर्म समभाव जपणारी, सर्वधर्म समभाव जपणारी. हृदयात मराठी नाव कोरणारी, हृदयात मराठी नाव कोरणारी. बोली भाषेचे कोंदण लाभले, बोली भाषेचे कोंदण लाभले. विविध भाषेला आम्ही स्वीकारले, विविध भाषेला आम्ही स्वीकारले. तरीही संस्कृती मराठी पण जपलो, तरीही संस्कृती मराठी पण जपलो. भाग्यवान आम्ही मराठी मातीत जन्मलो, भाग्यवान आम्ही मराठी मातीत जन्मलो. धन्यवाद. मंडळी, इथे आपले कवी संमेलन संपत आहे. आता राष्ट्रगीत सुरू होईल. सर्वांनी सन्मानाने उभे राहावे ही विनंती. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल
मंगलवंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे